हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आहे सकाळचा टायमिंग आणि माझी चाललेली आहे सकाळची डब्याची घाई. तर मुलांच्या स्कूलचा टायमिंग आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मी टिफिन बनवत आहे. सो त्याच्यासाठी आता पटपट स्वयंपाक बनवत आहे. तर म्हणूनसाठी मी मटकी बनवलेली आहे, म्हणजे बनवतच आहे. आणि पिलूसाठी मला बनवायची आहे बेसन पोळी. सो त्याचीच तयारी चाललेली आहे सगळी. सो आता माझी पटपट कामं चालू आहेत. त्यानंतर आता माझा आजचा टॉपिक म्हणजे असा आहे की आयुष्य. तर आयुष्य हे खूप सुंदर देण आहे आपल्यासाठी. आयुष्य हे आपल्याला फक्त एकदाच भेटतं. त्याच्यामध्ये आपल्याला कसं जगायचं आहे ते आपल्या म्हणजे आपल्या हातामध्ये आहे. सो आपल्याला हे आयुष्य कसं जगायचं आहे. पण खरं तर एखाद्या मुलीचं आयुष्य खूप अवघड असतं. लग्न करून या, आईवडिलांना सोडा, आपले जे तिकडचे नाते आहेत ते सगळे सोडायचे, इकडे यायचं, इकडच्या घरामध्ये मिळून मिसळून राहायचं. त्यात पण आपला लाईफ पार्टनर चांगला भेटला तर ठीक, नाही तर मग आयुष्याची पूर्णतः माती होते. काही आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही. तसंच आता माझं आयुष्य आहे सध्याला. पूर्णपणे माझ्या आयुष्यामध्ये काही उपयोगाचं नाही आहे. माझं काय सांगायलाच नको. मी आपली फक्त माझ्या मुलांसाठी जगते आहे. बाकी मला असं वाटतं की नको, का मी राहते या माणसासोबत, नको मला नाही राहायचं याच्यासोबत. परत मुलांचा चेहरा आहे, तो मुलांचं शिक्षण आहे, म्हणजे नाही जाऊ शकत, इथूनही जाऊ शकत नाही, स्वतःच्या पायावर पण उभा नाही आहे. त्यामुळे जे आहे ते इथेच आपल्याला सहन करत जगायचं आहे. मग हे विचार करून डबल तेच म्हणजे आता पण सध्याला माझे खूप हालाकीचे दिवस चालू आहेत. पण नाही, आपल्याला जगायचं आहे, आपल्याला आपल्या मुलांसाठी जगायचं आहे, बघायचं आहे. छोटंसं जॉब, काम, काही ना काही काम आपल्याला केलंच पाहिजे. त्यामुळे मग आता हे जे आहे ते यूट्यूबचं चॅनल चालू केले. बघूयात आता काय, म्हणजे ठीक आहे म्हटलं. सो आयुष्यात खूप अवघड प्रसंग येतात, पण त्यातूनही आपण मुलांचा याचा विचार करत त्यातून आपण मार्ग काढत चालतच असतो. सो हेच माझं पण चालू आहे की मला मुलांसाठी जगायचं आहे आणि मुलांसाठी हे सगळं करतच राहायचं आहे. सो असं तर आयुष्य आहे, असंच आपल्याला हसत खेळत जगायचं आहे. त्यामुळे आता मीही कोणाकडे लक्ष देत नाही. आपलं जे नशिबाला आलं आहे ते आपलं भोगायचं, चलायचं, आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. त्यामुळे आता यूट्यूबचं चॅनल चालू केलं आहे. त्यामुळे मी आता फुल प्रयत्न करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलकडे लक्ष द्यायचं, बस. बाकी काही नाही. आपले मुलं आणि आपलं यूट्यूब चॅनल थोडीशी काही कमाई आपण करून आपल्या मुलांसाठी हे करू शकू. त्यामुळे कोणाकडेही आता लक्ष द्यायचं नाही आहे. आणि आता इथे बघू शकता माझी पटपट स्वयंपाक चालू आहे. तर तिकडे पिलूची एक बेसन पोळी झालेली आहे. इकडे मनूची बघू शकताय मटकी आहे. तर दोघांनाही एक दिलं तर ते दोघं खात नाहीत. पिलूला बेसन पोळी आवडते, मनूला मटकी आवडते. असं तर आहे बनवायचं वेगळं. रोज नसते, आज म्हणजे आवडीनुसार असतात. कधी दोघं पण एक भाजी खातात, त्यामुळे काही इश्यू येत नाही. पण आता आज बेसन पोळी आणि मटकीचा प्रश्न होता. एकाला आवडते, एकाला आवडत नाही. त्यामुळे हे सगळं 2 कुटाने मला करायला लागले. तर आता हे म्हणजे बेसन पोळी होईपर्यंत तिकडे बघू शकते माझे तेवढे भांडे पडलेत, ते भांडे पण घासायचे आहेत. तर आता मला आधी स्वयंपाक वगैरे बनवून मुलांचे डबे वगैरे त्यांचं झालं की मग बाकीचं कामाला मी लागू शकते. तर इथे थोडी माझी ही वाली पोळी थोडीशी मोठी झाली आहे, तर ते थोडी मला उलटायला हे होत होतं, प्रॉब्लेम येत होता. तर इथे बघू शकता मग ती हे पण भाजली पण नव्हती खाली, त्यामुळे ती उलटत नव्हती. असं आहे. इकडे मी मटकी पण शिजली का बघत होते. तर आता इथे बघा, मी म्हणजे मटकीमध्ये थोडंसं मॅगी मसाला टाकायचं विसरले होते. तर म्हटलं थोडासा वरतून टाकत मॅगी मसाल्याने भाजीला थोडी चव बदलते. एकतर मुलांचं माझ्या तिखट जेवण नसतं, म्हणून म्हणजे मुलांना मी जास्त तिखट देत नाही, नॉर्मलच असतं एकदम थोडंसं. त्यामुळे मग मॅगी मसाला टाकला की थोडीशी चव छान लागते. त्यामुळे मग मी मटकीमध्ये मॅगी मसाला टाकला. आणि इकडे माझी बेसन पोळी पण आता एक साईड राहिलेली आहे शेकायची. छान अशी भाजत आहे मी त्याला. तर ते बघा, छान अशी माझी बेसन पोळी आता भाजलेली आहे, बनवून झालेली आहे. माझी मटकी बेसन पोळी बनवून झालेली आहे. आणि आता मला बनवायच्या आहेत चपात्या. त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि पोळपाट लाटणं घेतला आणि पटपट आता मी चपात्या बनवते. तर तिकडे बघा माझे भांडे दिसत आहेत. मला तर भांडे बघून चक्कर येते. एवढे भांडे साठलेत सगळे. आता नाश्त्याचे, स्वयंपाकाचे सगळेच साठलेले आहेत. एकदमच मला सगळे घासते. तर आता इथे पटपट चपात्या बनवते. तो इथे साईडला तुम्ही एक मटका बघत असाल, ते मिक्सरच्या साईडलाच आहे एक मटका. तर तो मी आता उन्हाळ्यामध्ये घेतला होता पाणी पिण्यासाठी.
पण घेतलं आम्ही किमान 8 दिवसही त्याच्यातमधलं पाणी पिलं नाहीत. काही म्हणजे गरजच पडली नाही. मी फक्त म्हटलं की हां ठीक आहे, मटक्यामधलं पाणी पिलेलं चांगलं असतं, त्यासाठी मग मी मटका घेतला. आणि बाटल्या 2-3 बाटल्या फ्रीजमध्ये ठेवायचे. तेच त्यांचे पप्पा पण त्यातलंच पाणी पित होते, बाटली फ्रीजमधलंच पाणी त्यांचे पप्पा पण पित होते. आणि त्यांच्या नादाने मुलं पण अधूनमधून कधी पितच होते. त्यामुळे जास्त काही मटक्याचा फायदा झाला नाही. आणि त्यानंतर ते फिल्टर पण आमचा थोडासा खराब झाला आहे. म्हणजे काय माहिती काय झालं, पण पाणी म्हणजे चालूच होत नाही आहे. तर बघू त्यासाठी पण ते नीट करण्यासाठी त्या माणसाला बोलवायचं आहे. तर तेही थोडंसं पेंडिंगवरच आहे सध्याला. बघूयात आता त्याला कधी बोलवणं होते. मग ते आलं की ते नीट केलं की मग ते पण पाण्याचं टेन्शन. आता डायरेक्टली आम्ही नळाचंच पाणी पितो. ते नळाचंही पाणी पिण्याचंच आहे, त्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते नीट केलं म्हणजे टेन्शन नाही. पण आता बघूयात त्याला कधी टाईम भेटतो आहे, मग ते नीट केलं की टेन्शन नाही. सो आता बघू शकता माझे पटपट चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता तिकडं भांडे घासायचे आहेत. पिलूची अंघोळ चाललेली आहे. आणि आत्ता बघू एवढी चपाती शेकली की मग चपात्या संपल्या. तर आता मला पटपट आता हे सगळे भांडे घासून घ्यायचे आहेत. मग मुलांचे ते चपात्या हे थंड होईपर्यंत मला भांडे होतील, कारण अशा तर आपण डायरेक्टली भरू शकत नाहीत ना गरम चपात्या. त्यामुळे मग आता एवढे सगळे म्हणलं तोपर्यंत भांडे घासून होते. आणि टायमिंग पण आहे अजून स्कूलला, त्यामुळे म्हटलं चला पटपट भांडे घासून घेते. तर चला पटपट भांडे घासते. आणि आज मी ओले केस आहेत, त्यामुळे असे अर्धे सोडलेत. सतत ते आवडत नाही मला केस खाली. माझं सदा ना कदा असं वर बांधून क्लिप लावलेलाच असतो. असं रिकामे सोडले की सतत असं मानेवर असं गुदगुल्या झाल्यासारखे होतात, त्यामुळे मग ते नकोच वाटतं रिकामे केस. पण आज आहेत ते ओले केस आहेत. आणि आता पाऊस अधूनमधून पडतो ना, मग थंड वातावरण असते, मग मला नको ओले केस बांधायला, आजारी पडायचं. त्यामुळे मग आज मी केस रिकामे सोडले. थोडेसे वाळले की मग परत बांधून ठेवायचे. तर आता भांडे घासताना पण आज नेमके मोकळे केसच आहेत. बघू शकता तुम्ही माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत. आणि आता मी घेतलेला आहे गॅस घासायला. इथे बघा आता मी साबणाने घासणे छान असा गॅस घासून घेते, किचन ओटा घासून घेते, वरच्या स्टाईलही मी घासून घेते. म्हणजे कसं सगळं स्वच्छ, एकदा स्वयंपाक झाला की सगळं स्वच्छ केलं की छान वाटतं. त्यामुळे आता मी छान आहे बघा, किचन ओटाही छान घासून घेते आणि गॅसही छान घासून घेतलेला आहे. स्वच्छ केलं की सगळं आपल्याला पण स्वयंपाक करायला छान वाटतं. म्हणजे असं थोडंसं इकडे तिकडे पसारा असेल तर आपलंही स्वच्छ स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो. त्यामुळे मग मी आता हे सगळं आधी क्लीन करते. मग मला थोड्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेस एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण मी हे सगळं सकाळीच असं स्वच्छ करून ठेवते. आणि स्वयंपाकही आमचा सकाळी एकदाच होतो. त्यानंतर डायरेक्ट मग 4-5 वाजता चहा बनवते आणि मग डायरेक्टली संध्याकाळी स्वयंपाकालाच लागते मी. त्यामुळे मग गॅस काही आता घाण होत नाही. नंतर स्वयंपाकाच्या टायमिंगला एक कपडा फिरवून घेतला की
होऊन जातं. तर आणि सगळं किचन हे स्वच्छ असले की स्वयंपाक बनवायलाही आपल्याला छान वाटतं. त्यामुळे मग मी सगळं हे एकदा स्वच्छ करून घेत असते सकाळी. आणि संध्याकाळी स्वयंपाक झाल्याच्यानंतर पण मी किचन ओटा, गॅस हे असं स्वच्छ करूनच झोपते संध्याकाळी पण, की बाबा सकाळी उठल्या आपल्यालाच प्रॉब्लेम नको, कारण सकाळी मुलांच्या स्वयंपाकाची ह्याची घाई असते. त्यामुळे हे सगळे कामं वेळच्या वेळेला केली की आपल्याला पण प्रॉब्लेम येत नाही आणि असं पण आळसल्यागतही वाटत नाही. त्यामुळे मग मी हे सगळे कामं टायमिंगच्या टायमिंगलाच केली जातात माझे. आणि आता हे सगळं हे मेन हे वायपर घेतल्यापासून मला खूप हेल्प होते, कारण सगळं पाणी हे वायपरने निघून जातं. आणि असं वायपरने एकदा किचन ओट्याचं पाणी काढलं की त्यानंतर एक कपडा फिरवला की ते सगळं सुकं होऊन जातं. पहिले वायपर नव्हतं तेव्हा खूप कपड्याने पिळा पुसा परत पिळा पाण्याने धुवा, हे खूप प्रॉब्लेम व्हायचा. पण आता मी वायपर घेतलं आहे तर मला आता खूप सोपं पडतं आहे. त्यामुळे आता पटपट पण कामं आवरतात. ते हे मी गॅसचे ते जाळ्या पण त्या स्वच्छ धुवून घेतले आणि चपात्यांचा तवा ते पण म्हणलं सगळं आता एकदमच जेवढं राहिलं तर तेवढं पण मी लगेचच धुवून ठेवते म्हणलं. तर इथे हा जो तवा आहे त्याला मी ते काळा साबण असतो ना आपला, त्या काळ्या साबणाने घासून घेते, कारण निघतो चांगला. त्यामुळे त्याला मी लास्टला ठेवलं होतं की बाबा ते काळ्या साबणाचं घासायचं म्हणजे की ते लास्टलाच घासायचं. आणि थोडासा काळाच ठेवते मी तवा, कारण एकदम पण पांढरा घासला ना की ते चपात्या आपल्या चिटकतात तव्याला. त्यामुळे जेवढं होईल तेवढं निघन तेवढं काढते आणि जेवढं राहील तेवढं तसंच ठेवते. सो इथं असं आहे. आता गॅस छान बघा आता किती चकाचक दिसतो आहे माझा गॅस. आणि बेसिन धुवून घ्यावं म्हटलं, त्याला पण दुसरी घासणी आहे, त्याने साबण लावून त्या घासणीने मी त्याला घासून घेते. आणि ती घासणी पण मी साईडलाच ठेवते की बाबा भांड्याच्या याच्यामध्ये तिला पण ठेवत नाही. आणि असं आहे. आता हे छान स्वच्छ धुवून घेते, बेसिन पण धुवून घेते. आधी नव्हतं माझ्या किचनला बेसिन, जेव्हा आता आम्ही किचनचं रेनोव्हेट केलं की बाबा हे स्टाईल हे सगळं व्यवस्थित बसवून घेतले आणि मग बेसिनही बसवून घेतले. ते भांड्यांसाठी म्हटलं बसवून खूप प्रॉब्लेम व्हायचा घासायला. त्यामुळे म्हटलं की छोटंसंच आहे किचन, पण म्हटलं तर तेवढ्यातही आपण करू शकतो ॲडजस्ट. त्यामुळे मग ते बसवून घेतलं. घरात काही असतात प्रॉब्लेम, पण त्यातून पण आपल्याला मार्ग काढत हे सगळे कामं करून घ्यावेच लागतात. तर ह्याच्या टायमिंगला पण खूप प्रॉब्लेम होते, पण तरी पण केलं जसं होईल तसं केलं, जेवढं होईल तेवढं केलं म्हणजे केलं. आणि आता गॅसवर पण एक कपडा फिरवून घेतला, सुक्या कपड्याने छान गॅस पुसून घेतला आणि खाली किचन ओटाही पुसून घेतलं. तर इथे बघा सगळं काम माझं आता आवरलेलं आहे.